नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया तेल पाण्याच्या मिरच्या। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। तर ह्याच्यासाठी बघा मी टाकणार आहे 1.5 ग्लास पाणी, थोडंसं अजून जास्त जरी किंवा 2 ग्लास टाकून घेते बघा, अशा पद्धतीचा ग्लास आहे। ह्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ, 1 चमचाभर मीठ घेतलेलं आहे। ह्याच्यात मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, आम्ही तर पहिले ह्याच्यामध्ये मोठं मीठ वापरायचं, तर बारीक मीठ टाकलेलं आहे। तेल टाकायचं 1 चमचाभर, जो आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापानं 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ टाकायचं आणि ह्याला चांगलं उकळून घ्यायचं। पाणी उकळते तोपर्यंत बघा ह्या मिरच्या घेतलेल्या 250 ग्रॅम मिरच्या त्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत बघा, अशा लांबड्या आकाराच्या। ह्याचा आपल्याला देठसुद्धा काढायचं आहे आणि तर जास्त मोठे आहेत का नाही, तर ह्याला हे जे काय करायचे आपल्याला 2-2, 3-3 तुकडे असे करून घ्यायचे आहेत। मिरच्या बघा सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीत तुकडे करून घ्यायचे। त्यात टाकणार आहे मी या तिखटवाल्या मिरच्या, तुम्ही ह्या पण घेऊ शकता। ह्यांना काय केले असं चिरून घेतलेलं आहे। नुसते ह्याच्या पण बनवू शकता तुम्ही, नुसते ह्याच्या पण बनवू शकता। पहिल्या पण मी खूप रेसिपी अशा अपलोड केलेल्या आहेत। पाणी बघा चांगलं उकळलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं। ह्या मिरचीला ना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, तरच ह्या मिरच्या चवीला छान लागते। ते गॅस मिडियमच आहे। त्यात आपण आता ह्या सगळ्या मिरच्या टाकून घेऊया। मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, मिक्स करून घेऊया। आता हे जे आपण तोडून घेतलेले आहेत का नाही मिरच्या, तर ह्याच्यामध्ये आत मिठाचं आणि तेल असं शिरतं, मग ते चवीला छान लागतात का नाही। गॅस आहे मिडियम। आता तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल किंवा झाकण नाही ठेवलं तरी पण चालेल, पण मी झाकण ठेवणार आहे आणि ह्यांना शिजून देणार आहे। शिजून देण्याचा अर्थ म्हणजे काय माहिती आहे का, हे पाणी आटलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। तर मी झाकण ठेवते आणि गॅस करणार आहे बारीक गॅसवर बघा शिजत मिरच्या ठेवल्या होत्या आणि 1-2 वेळा मी हलवलेल्या आहेत। असं पाणी राहतं थोडंसं, तर हे पण पाणी आपल्याला आटवायचं। एक तर पाणी आटलंय बघा, तर ह्या मिरच्या शिजल्या पाहिजेत एवढं पाणी आपल्याला टाकायचे। जास्त पण टाकू नका, कारण की जास्त पाणी टाकलं तर लय वेळ होईल। पण अशा बघा किती मस्त शिजल्या गेलेल्या आहेत आणि जी मिठाची तेलाची चव आहे ना ह्याच्यात इतकी छान मुरते ना, मस्त लागतं। 1 मिनिटभर ठेवते म्हणजे आपल्याला हे एवढं पण पाणी आटून जाईल। फास्ट गॅस केला होता बघा, पाणी हे आटलेलं एकदम थोडंसं पाणी राहिलेलं आहे असं साधारणतः। आता एक कढई गरम आहे ना आपली, तर त्यात तेवढं पण पाणी आटून जाईल, एकदम सुक्या होतील। आणि हे कशाबरोबर खायचं, तर तुम्ही खिचडी केली, मसाले भात केला, चपातीभर, भाजीभर, तोंडी लावायला, वरण भाताभर अशा शिजलेल्या मिरच्या एखादी घेतली ना खूप छान चव लागते। त्यात जरूर तुम्ही 2 मिरच्या तिखटवाल्या टाका जर बिन तिखटाच्या केल्या तर। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।